हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्थानिक किंमत कशी काढायची, जे की आता बीड पोलीस 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि तुम्हाला 36 पैकी तुम्हाला जवळ-जवळ मॅक्सिमम डिस्ट्रिक्टमध्ये सेम पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. कारण जे पेपर्स आहेत ते कॉपी पेस्टच होतात मॅक्सिमम. तुम्हाला व्हॅल्यू चेंज होतील, पण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन वरूनच काय करतात, पुढचे क्वेश्चन आपले ठरवले जात असतात क्वेश्चन पेपर. आता पहा, क्वेश्चन आहे, ही संख्या दिलेली आहे 654897. या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती आहे? आता स्थानिक किंमत काढायसाठी नेहमी आपण काय करायचं? इकडून आपली मोजणी सुरू करायची. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता त्यांनी 9 ची विचारली म्हणून 9 वर काय ते एकक आणि दशक येते. म्हणून काय करायचं? 9 गुणिला दशक म्हणजे काय? तर 1 वर 1 0 म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करा. 10 ची पॉवर 1 ने मल्टिप्लाय करा. आणि हेच किती होतील आपले? 90. आणि हेच आपलं पहा काय आन्सर आहे. आता इथं झालं बेसिक. याच्यापेक्षाही समोर आता ॲडव्हान्स क्वेश्चन येईलच. पण त्याच्या आधी आपण आणखी थोडंसं जाणून घेऊयात. आता त्यांनी जर विचारलं, की 4 या अंकाची स्थानिक किंमत सांगा 4 ची. मग काय करणार? पुन्हा एकक, दशक, शतक, हजार. ठीक आहे. 1000 आला तर मग आपण काय करणार? हा 4 लिहिणार असा आणि 4 ला काय करा? सरळ-सरळ 1000 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. म्हणजे हे होतील आपले 4000. ठीक आहे. ही 4 ची काय स्थानिक किंमत आहे पहा. आता एक्झाममध्ये काय होईल माहिती आहे का? मी बरेच वेळा असंही होऊ शकते, की या 1000ला असं नाही लिहिता असे 4000 ऑप्शनमध्ये तुम्हाला असंही असू शकते. 4000 ही असू शकते. 4 गुणिला 10चा घातांक 3 असंही असू शकते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं माहीत असलं पाहिजे, की 4000 आणि 4 गुणिला 10चा घातांक 3 हे दोघंही काय बरोबर आहे. एक्झामिनर कसाही क्वेशन फिरवू शकते. क्वेशन जरी ठीक आहे कसाही असला, ईझी असला तरी ऑप्शन तो फिरवू शकते. ठीक आहे. नेक्स्ट पहा. नेक्स्ट आहे, आता पहा याच्यामध्ये हा दुसऱ्या टाइपचा क्वेश्चन काय बनते, वर्धा पोलीस 2024 मध्ये आलेला आहे पहा. इथं काय डेसिमल आहे पहा. 0.0694 आणि 5 ही एक नैसर्गिक संख्या नाही आहे. हे काय आहे? दशांश पूर्णांक आहे हा. या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत काढायची आहे. आता अशा ठिकाणी 9 ची स्थानिक किंमत काढताना सरळ-सरळ काय करायचं? 9च्या आधी 9च्या आधी पाहायचं किती संख्या आहेत? 1, 2 आणि 9 एक होता. हे किती आहेत? 9 पासून जर मोजले पहा 1, 2 आणि 3. 3 लोक आहेत. त्या डेसिमलला सोडून द्या. डेसिमलचा तुम्ही विचार करूच नका. मग म्हणून काय करायचं? 9 ची किंमत विचारली म्हणून 9 पासून इकडे संख्या मोजायचा. 1, 2 आणि 3 आहेत. म्हणून या 9 ला लिहायचं असं आणि इकडे एकावर 3 झिरो देऊन द्यायचे. सरळ-सरळ काय करायचं? 3 झिरो देऊन द्यायचे. समजलं का आपण काय केलं? पहा. हा जो 9 आहे, हा 9 आणि याच्यासमोर किती संख्या आहेत? 1 आणि 2. झाले किती मग? हा 1 9 झाला स्वतः, हे दुसरी आणि तिसरी 3 संख्या आहेत. म्हणून काय करायचं? त्या 9 ला सरळ लिहा आणि त्याच्या खाली एकावर काय करा? 3 झिरो द्या. 3 संख्या आहेत म्हणून 3 झिरो लिहा. ठीक आहे? आणि हेच आपलं काय ॲन्सर येईल इथं. म्हणजे 9चा 9/1000 हेच आपलं काय ॲन्सर आहे पहा. किंवा आपण असंही म्हणू शकतो, 9च्या आधी जेवढ्याही संख्या आहेत, 9च्या आधी जेवढ्याही संख्या आहेत त्यांना 0-0 करून टाका पहा. त्याला द्यायचं 0 पॉइंट. आता इथं काय 0 एक संख्या आहे, दुसरी संख्या आहे. मग या दोन्ही संख्येला 0-0 करून टाका आणि 9ला जसंच्या तसं ठेवा. ठीक आहे. 9ला काय करा? जसंच्या तसं ठेवा. आता आता याला सॉल्व्ह करताना काय होईल? ऑप्शनमध्ये असंही असू शकते. हे पण त्याची स्थानिक किंमत आहे 9ची आणि ही जी दिलेली आहे ही पण काय आहे? त्या 9ची स्थानिक किंमत आहे. याची दुसरी मांडणी अशी असू शकते. हा 9 लिहितील आणि याला गुणीला 10चा पॉवर वजा 3 करतील. म्हणजे हे आणि हे काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. आता असं नाही तर आणखी असं काय असू शकते? 9 भागीला 10 आता गुणिले 10 गुणीला 10चा पॉवर वजा 3 आहे. तर हे 10चा पॉवर अधिक 3 ही होऊ शकते. असंही लिहू शकतात. म्हणजे ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय सेम आहे. एक्झाममध्ये 4 प्रकारे येऊ शकते पहा. एकदा तुम्हाला असंही येऊ शकते, ऑप्शनमध्ये असंही देऊ शकतात किंवा ॲन्सरमध्ये तुम्हाला असंही असू शकते 0.009 किंवा असंही असू शकते 9 गुणिला 10चा घातांक वजा 3. आणखी एक ऑप्शन असंही असू शकते 9 भागीला 10चा घातांक 3. हे चारही बरोबर आहेत पहा. चारही बरोबर म्हणजे या चौघांची व्हॅल्यू म्हणजे 9/100 बरोबर काय 0.009.
आणि हेच बरोबर काय 9 गुणिले 10चा घातांक वजा 3 आणि हेच बरोबर आहेत काय 9 भागिले 10चा घातांक अधिक 3. या सगळ्यांची किंमत काय आहे? सेम आहे. आता एक्झाममध्ये कुठलंही ऑप्शन याच्यापैकी असू शकते हे तुम्हाला माहीत पाहिजे. हा एक बेस्ट टाइप तुम्ही याला म्हणू शकता. कारण हा जो आधीचा आहे हा तर खूप ईझी आहे आणि हा जो आहे आता सेकंड वाला मी घेतला आता हा थोडासा ॲडव्हान्स लेव्हलला आहे. आता एक्झामिनर आणखी काय करू शकते पहा याच्यामध्ये. याच्यामध्ये अशा प्रकारचा क्वेशन एक्झामिनर बनू शकते. ॲक्चुअली एक्झामिनरने विचारलेले आहेत तसे प्रश्न. पण तरीही तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, की एक्झामिनर असाही क्वेशन बनवू शकते. एक्झामिनर असं म्हणू शकते आपल्याला, की दिलेल्या संख्येतील 8च्या स्थानिक किंमत आणि 9च्या स्थानिक किमतीमधील फरक. 8 आणि 9च्या स्थानिक किमतीमधील फरक. आता 8ची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक. 8 गुणिले 100 ठीक आहे. शतक आहे म्हणून 100 ने गुणायचं. ही झाली 8ची स्थानिक किंमत 800. आता 8 8 आणि 9च्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आपल्याला. 9ची स्थानिक किंमत किती होतील? एकक आणि दशकच आहे 9 पर्यंत. 9 गुणिले 10 म्हणजे याची किंमत किती झाली 9. आता 8ची स्थानिक किंमत झाली 800 आणि 9ची झाली 90. तर याच्यातील फरक जर आपल्याला त्यांनी विचारला तर सरळ-सरळ आपण फरक काढणार. किती होतील मग हे 710. ठीक आहे. असेही क्वेशन एक्झाममध्ये बनू शकतात किंवा दोन संख्या देतील, एखाद्या संख्येतील 2 अंक देतील, त्या अंकाची स्थानिक किंमत काढायला लावतील आणि म्हणतील, की याचा फरक सांगा किंवा या दोघांचा गुणाकार सांगा, या दोघांची बेरीज सांगा. अशा प्रकारे क्वेशन एक्झाममध्ये फॉर्म होऊ शकते. आणि 24 मधले प्रश्न आहेत 2024 तर 25 मध्येही तुम्हाला असे क्वेशन 101% पाहायला मिळतील. ठीक आहे फ्रेंड्स. थँक भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय.